विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल गरी पापा गरी पापा निर्मूल करी पापा निर्मूल
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ। भाग्यवंता छंद मनी कोण कानी ऐकते। विठ्ठल हे दैवत भोळे, साड काळे न धरावे। भाग्यवंता छंद मनी कोण कानी ऐकते। तुका मने भलत्या याती, विठ्ठल चित्ती तो धन्य। भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकते। पांडुरंगा करू पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अन्यत्र जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमिले निया मदरदयी सद्गुरु जे तारिणो हा संसार पुरो मनोनिविशेषात्यादरो विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सफाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंता मनी झालिया हाती सदा विजय व्रती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रे निवृत्ती दानदेव मने शरण शरण हनुमंत शरण शरण मंत्र सोपा करे पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमने कोड कानी ऐकते. प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये भगवंताच्या विठ्ठल नामाचं सुलभत्व आणि सफलत्व या 2 गोष्टी या अभंगामध्ये तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेल्या आहे. भगवंताचं नाम किती सोपं आहे आणि केवढं मोठं फल देणार आहे या 2 गोष्टी या अभंगामध्ये आहेत. विठ्ठल नामाचा महिमा या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे आपल्या कोकळीवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 38वे 38 वर्षापूर्वी आपण या कार्याला आरंभ केला आहे. आणि ज्यांची प्रेरणा आहे ते म्हणजे वैकुंठवासी बालयोगी सदाशिव महाराज टेनगिरे बाबा. आणि बाबा आपल्याला बाबांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्या काळामध्ये. त्याचबरोबर शांताराम महाराज
खंडे आणि दशरथ महाराज वेताळ गुरुजी हे या ठिकाणी त्यांच्याकडे पारायणाचं नेतृत्व आहे. आणि टेंगरे बाबामध्ये एक साधू पुरुष होऊन गेले. मी त्यांच्या काळामध्ये माझी बरीच कीर्तन या ठिकाणी झाली. बाबा इकडं आबांच्या घरी असायचे आणि मी आल्यानंतर बाबाची चर्चा व्हायची. आमच्याकडे एक आमचे गुरु महाराज गोंडे महाराज ते आणि बाबा सारखे दिसायचे. दिसायला दोन्ही सारखे होते आणि त्याच्यामुळे विरक्त पुरुष होते हे. आणि म्हणून अशा पुण्यवान पुरुषाच्या प्रेरणेतून आपला हा उत्सव सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे पाया भक्कम असल्यामुळे इमारत कधी डगमगणार नाही. असं आहे. ज्या इमारतीचा पाया भक्कम आहे त्या इमारती किती दिवस टिकतात बघा. जुने हेमाडपंथी मंदिर बघा. हेमाडपंथी म्हणजे दगडी बांधकाम सगळी पूर्वी लोक म्हणतात हे राक्षसांनी बांधली. पतिव्रता माऊली पतीची सेवा करत असताना कुठल्याच प्रकारचा हेतू तिच्याकडे नसतो. पती हाच परमेश्वर आहे म्हणून ती सेवा करते. कुठलीच अपेक्षा न धारण करता जी सेवा केली जाते आणि जे कार्य उभं राहतं ते किती काळ टिकतं. या चला आणि वारकरी संप्रदाय हा त्यागाच्या पायावर उभा राहिला आहे. विरक्तीच्या पायावर उभा राहिला आहे बर का. निष्कामतेच्या पायावर उभा राहिला वारकरी संप्रदाय. आता जिथं ओरिजिनल मान असतो तिथं डुप्लिकेट निर्माण होतच असतो. कुठलंही क्षेत्र असू द्या. कुठल्या क्षेत्रात बघा भेड मिसळ झालेलीच आहे. हा कलीचा प्रभाव आहे. कुठल्या क्षेत्रात असं राही नाही तिथं मिसळ झालेली नाही. म्हणून मिसळीची जास्त हॉटेल तयार झाल्यात सगळीकडे. कुठे जोगेश्वरी मिसळ अमके मिसळ अशी भारदार नाव आहेत बघा. समाजात सगळं असं मिसळलेलं आहे. खरं खोट नीती अनिती धर्म अधर्म हे सगळं मिश्रण होऊन गेलं सगळं असं आहे. आणि याच्यातून मिसळलेल्या जगातून आपल्याला चांगलं निवडून काढायचं असतं बरं का. संप्रदाय काय करतो चांगलं निवडून काढतो त्याच्यात. जसं राजहंस पक्षाच्या समोर दूध आणि पाणी जर मिसळून ठेवलं तर तो दूधच घेतो पाणी जागेवर ठेवतो. ज्ञानोबरावर नाही करतात. चाचूचे ने सांडसे गंडे जे पै पाणी राजहंशे ज्ञान विज्ञान तैसे वाटून किंवा सलिली पै जैसे एक होणे मिळणे असे ते निवडवणे राजहंशे वेगळे केले. राजहंस पक्षी जसं वेगळं करतो ते दूध पाणी आणि कावळ्याच्या समोर ठेवलं तर सरसकट हाणतो. कावळ्याच्या समोर ठेवलं ना दोन्ही बी. तसं माणसं कुठलंही क्षेत्र असू द्या अशी निवड झाली पाहिजे बघा. नाही तर कावळ्यासारखं नाही झालं पाहिजे सरसकट. ज्ञानोबरांची याच्याबद्दल एक ओवी वाता कावळाने या साजूक कसरणी या विवेक कावळ्या नाही जायचा असा आहे. म्हणून मी संप्रदायाची बैठक आणि पाया सांगत होतो. असो आपला फार जुना आहे कार्यक्रम. आता 38 वर्ष झाली. 38व्या वर्षातील ही 6व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला. आपले सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ सगळे गावचे नेतृत्व करणारी मंडळी सर्वांच्या वतीने हरिभक्त परायण निगडे महाराजांनी मला फोन करून ही तारीख दिली. कोणीतरी दरवर्षी फोन करत असत. आता बरेच कीर्तन मला वाटतं 20 वर्ष माझी कीर्तन या सप्ताहामध्ये झालेली आहेत. हा 2 वर्ष फक्त 2 वर्ष काढायला ते सगळी कीर्तन झाली. असो या 6व्या दिवसाच्या निमित्ताने आज जो अभंग निवडलेला आहे तो संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 7 फार सुंदर आहे. मृदंग वादक तयार आहेत, गायक तयार आहेत. फार सुंदर चाल झालेली बरं का. अवघड राग आहे तो. मेया मल्ला राग होता ना. मेया मल्ला राग आहे तो अवघड राग पण फार सुंदर गायला त्यांनी. असो
बाहेरच्या जवळचा असं द्या. आपण जास्त राग म्हणलं लोकांना राग येतो. काय चाललंय म्हणतात हे यांचं. म्हणून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे ते अभंगाचा प्रत्येक अभंगाचा अधिकारी वेगळा आहे. अभंगाचा अधिकारी वेगळा आहे, विषय वेगळा आहे, त्याचा संबंध वेगळा आहे, त्याचं प्रयोजन म्हणजे फल सुद्धा वेगळंच आहे. त्याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टी अभंगामध्ये असतात. आणि त्या अभंगामध्ये कुणीतरी अधिकारी असतो, त्यांच्या समोर कुणीतरी एखादा काहीतरी विचारणारा असतो, प्रश्न विचारणारा असतो, त्याला संत उत्तर देत असतात. ज्या ज्या प्रश्नाला जी जी योग्य उत्तरं दिली त्या अभंग रूपाने आपल्यापर्यंत आली. का तर त्या अधिकाराचे लोक समाजामध्ये असतात. ज्या रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये कोणाच्याच मापचं जरी कापड शिवलेलं नसलं तरी कोणाला तरी ते बसतं का, ते गिऱ्हाईक आल्याशिवाय राहत नाही दुकानामध्ये. संतांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगातली माणसंच सोडली नाही. प्रत्येक माणसासाठी अभंग दिलेली बघा. एकही माणूस सोडलेला नाही. जगाची लोकसंख्या 600 कोटीच्या आसपास आहे आणि आपल्या भारत देशाची लोकसंख्या 135 कोटीच्या आसपास आहे. 35-40 म्हणा, कोरोनामध्ये कमी जास्त झाला असेल बरं का, पण असं एवढा अंदाज आहे. पण एकही व्यक्ती तुकाराम महाराजांनी सोडलेली नाही. संत तुकाराम महाराज हे मोठे संत झाले म्हणून ते जगाचे गुरु झाले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा एकूया. सगळ्या बाजू भक्कम असलेले संत तुकाराम महाराज, सगळ्या बाजू. त्या काळामध्ये संपत्ती मोठी, सन्मान मोठा, साक्षात्कार मोठा आणि साधना मोठी. विठ्ठल मोठी साधना बर का, संपत्ती मोठी. त्या काळामध्ये 65 लाखाच्या सावकारकीचं वर्णन आहे. म्हणजे त्या काळामध्ये 65 लाख त्यांची नुसती सावकारकी होती आणि 1000 एकर जमीन इंद्रायणी नदीच्या काठाला होती. 1000 एकर जमिनीचे मालक तुकाराम महाराज होते बर का. संपत्ती केवढी होती, सन्मान एवढा मोठा होता की राजे छत्रपती शिवराय त्यांच्या कीर्तनात बसलेले असायचे. आणि मावळा जो घडला तो संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने घडला बघा. जो मावळा घडला ना तो तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने घडला. मेलो तरी चालेल पण राजाला धक्का लागला नाही पाहिजे असा बाणा तयार झाला केवळ तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने. स्वामी सेवकपणा तुकोबराय कीर्तना शिकवायचे आणि तो बाणा तयार झाला. आणि म्हणून आपण ज्याचे भाकरी खातो त्याची चाकरी योग्य आपण केली पाहिजे. हा बाणा तयार झाला. म्हणून पूर्वीची मन होती ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता बदललं बघा. आता म्हणतात ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी, आता त्याची पार करावी होळी, राख रांगोळी असं आहे. म्हणून मावळा जो घडला तो तुकोबरायांचा कीर्तनाने बघला. स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं पण राजाला धक्का लागू दिला. तुकोबराय स्वामी सेवकपणा शिकवायचे. राजाला छत्रपती शिवरायांनाही कर्तव्य शिकवायचे आणि मावळ्यांनाही कर्तव्य शिकवायचे. अन्यायाशी राजांना करिता दंड बहुत दंड पीडिती जन. अन्यायी माणसाला राजाकडून दंड नाही झाला तर समाजाला पीडा झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यायी माणसाला दंड झाला पाहिजे आणि अन्यायी माणसाला संरक्षण मिळते. हे दुर्दैव. विठ्ठल ज्याच्या अन्याय झाला त्यालाच भलता त्रास होतो असं. म्हणून अन्याय राजा पण झाला नाही पाहिजे. राजाचं स्वरूप कसं असावं. राजा स्वधर्म रूपेण दया रूपेण मंत्रिणा सेवका साधु रूपेण यथा राजा तथा प्रजा. राजा स्वधर्माचं पालन करणारा असावा, मंत्री दया रूपाने वावरणारे असावेत, सेवक साधू वृत्तीने राहणारे असावेत. मग राजा आणि प्रजा याच्यात नेतृत्वाचं नातं हे तुकोबराय शिकवायचे.
जर राजानंच वेगळं रूप घेतलं, राजा राक्षस रूपेन व्याघ्र रूपेन मंत्रीना सेवका श्वान रूपेन यथा राजा तथा प्रजा. राजानंच राक्षसाचं रूप घेतलं की मंत्री वाघाचे रूप घेत असतात आणि मग खाल्ले सेवक कुत्र्याची रूप घेतात आणि प्रजेला तोडायला सुरुवात करतात. आणि मग राजा आणि प्रजा याच्यात वैमनस्य निर्माण होतं. मग आंदोलन, बहिष्कार, मोर्चे, फोड ऑफिस, जाळ एसटी, हे राजा आणि प्रजा याच्यात वैमनस्य निर्माण झाले. म्हणून राजा कसा असावा, सेवक कसे असावेत हे जगद्गुरु तुकोबराय कीर्तनामधून प्रबोधन करायचे. म्हणून राजा त्यांच्या कीर्तनात बसले असायचा. हा सन्मान होता, संपत्ती सन्मान साक्षात्कार होता की भगवान पांडुरंग परमात्मा संत तुकाराम महाराजांची कामं करत होता. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. आणि साधना अशी होती, पतंजली ऋषीने योग सूत्र तयार केली, नारद महर्षींनी भक्ती सूत्र तयार केली, व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्र तयार केली, शांडिल्य ऋषीने धर्मसूत्र तयार केली आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्याकडे पाहून नामसूत्र तयार केले. नामसूत्र एकंदर शिका पाठविला इहलोका, आलो मने तुका मी नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक लेनो प्रकाराने सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. म्हणजे सगळ्या गोष्टी मोठ्या होत्या ते तुकोबराय. त्यांना लोक प्रश्न विचारायचे आणि प्रश्नाला उत्तर द्यायचे तुकाराम महाराज, त्याचे अभंग तयार व्हायचे. म्हणजे श्रेष्ठ पुरुषाच्या संवादातून जे विचार बाहेर पडल्या जातात ते समाज हिताचे असतात आणि ते किती काळ टिकल्या जातात. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एकदाच संवाद झाला युद्धभूमीवरती, पण तो संवाद त्याच्यातून एक बहुमोल असणारा ग्रंथ बाहेर पडला, श्रीमद भगवद्गीता. आणि तो आपला हिंदू धर्मीयाचा धर्मग्रंथ ठरला. विठ्ठला म्हणून संवादातून, म्हणून सज्जनचे सज्जन मिले तो हो गई हरिनाम की बात. सज्जनाला सज्जन मिळाले, हरिनामाचं चिंतन होतं. आणि मूर्खो मूर्ख मिळतो दो दो बुक्या दो दो लाख. त्या संवादातून चांगलं निर्माण होतं, चांगल्याच. म्हणून प्रश्न विचारताना तुकाराम महाराजांना लोकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले आणि अनेक प्रकारचे अभंग तुकोबरायांनी त्यांच्यासाठी दिले. जसा प्रश्न विचारलाय त्याला उत्तर द्यायचे. प्रश्न योग्य असला की त्याला उत्तर कुठेतरी मिळतं, पण प्रश्नच प्रश्न ठरला नाही तर त्याला उत्तर कुठे मिळत नसतं. म्हणून प्रश्न विचारायचे लोक, त्याला उत्तर मिळायचे. काही वेळेला प्रश्नच प्रश्न ठरत नाही, त्याला उत्तरच कुठे मिळत नाही. आमच्या गुरुजींना एकानं प्रश्न विचारला, सांगा महाराज, पृथ्वीची करून आरती, चंद्र सूर्याच्या केल्या वाती, महादेवाला पार्वती ओळाय गेली त्यावेळी उभी कशावर होती? असा प्रश्न विचारला. आता महाराजांनी त्याला उत्तर दिलं असतं, पण प्रश्न विचारणारा जो होता तो याच्यातला कशातलाच नव्हता. कशातला म्हणजे त्याला काहीच नव्हतं माहिती, बरं का, त्याची पात्रता काही नव्हती. म्हणजे तो कधी लोकांना परोपकार करत नव्हता, कधी समाजाला त्याचा फायदा नव्हता, गावाला त्याचा फायदा नव्हता, परमार्थाला त्याचा फायदा नव्हता. म्हणजे असणारा तो शंकासूर, शंकाखोर वेगळा आणि शंकासूर वेगळा. शंकासूर जो असतो ना, जे माहिती ते विचारतो, आणि शंकाखोर असतो ना, कळत नाही ते विचारतो, कळत नाही ते विचारतो शंकाखोर. आणि मग त्याला महाराजांनी उत्तर दिलं, मग अरे पृथ्वीची करून आरती, चंद्र सूर्याच्या केल्या वाती, महादेवाला पार्वती ओळाय गेली त्यावेळी तुझ्या बापाच्या खांद्यावर उभी होती. तो म्हणला बस उत्तरच मिळालं. असा प्रश्न ठरला की त्याला उत्तर कुठेतरी मिळतं. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, बाळांनो सांगा, इथून नावरा जर 3 किलोमीटर, बरोबर, इथून नावरा गाव जर 3 किलोमीटर, म्हणजे इथला सांगत नाही बरं कधी, म्हणजे दुसरीकडे सांगतो. इथला कधी सांगणार? तिकडे गेल्यानंतर.
इथून नावरा जर 3 किलोमीटर तर माझं वय काय? काय प्रश्न विचारला? इथून नावरा 3 किलोमीटर तर माझं वय काय? मुलांनी विचार केला की किलोमीटरचा वयाचा संबंधच येत नाही. प्रश्न मांडतानाच चुकलाय. तरी एक विद्यार्थी उभा राहिला, त्यांना सांगितलं गुरुजी तुमचं वय मी सांगतो. तुमचं वय 42 वर्षाचं आहे. आणि 42च वर्षाचं वय होत त्यांचं. ते म्हणले बरोबर आहे. अरे माझं वय 42च वर्षाचं आहे. उत्तर तू बरोबर दिलेलं आहे, पण गणित सोडवत असताना रीत कशी मांडली? रीत मांडण्याशिवाय गणित सोडवता येत नाही. रीत कशी मांडली? त्याला सांगितलं रीत अशी मांडली गुरुजी, माझ्या घरी माझा एक भाऊ, तो हाफ मॅड आहे, त्याचं वय 21 वर्षाचं आहे. अशी रीत मांडली. माझ्या घरी एक भाऊ आहे, त्याचं वय 21 वर्षाचं, तो हाफ मॅड आहे. त्याच्या फक्त दुप्पट केलं की तुमचं वय सापडलं. हाफ मॅड 21, तुम्ही फुल मॅड 42. प्रश्न नाही ठरला. या पत्रकार साहेब, प्रश्न नाही ठरला की त्याला उत्तर कुठे मिळत नाही. आता इथं प्रश्न ठरला. तुकाराम महाराजांनी लोकांनी विचारले, महाराज सांगा, आम्ही सुखासाठी प्रयत्न करतोय आणि मानवी जीवन हे सुखासाठी प्रयत्न करणारं जीवन आहे. त्याला सुख दुःख कळतं, म्हणून दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. का ते कळतंय, सुख दुःख कळतं आणि म्हणून तो प्रयत्न करतोय. आम्ही असे प्रयत्न केले, पण आतापर्यंत आमच्या पदरात सुख पडलेलं नाही. आम्हाला तर अपेक्षा आहे, इच्छा आहे, प्रयत्न आहे. आम्ही अनुमानही करत राहतो की हा माणूस सुखी असेल, तो माणूस सुखी असेल, पण त्याच्या संगतीमध्ये आम्ही सुखी होण्यासाठी त्याच्या जवळ गेलो तर आमच्यापेक्षा तो जास्त दुःखी दिसतो. तो सुखी दिसत नाही. आम्ही अनुमानानं मानतो आणि आपण अनुमानानं मानतो की हा माणूस सुखी दिसतोय, तो माणूस सुखी. पण कबीर महाराज म्हणतात या जगात सुखी माणूस तुम्हाला पाहिजे नाही. ज्ञानोबा वर्णन करतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी देल मनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रा अंथुरानी इंगणाच्या. थोडा आवाज, मृत्यू लोकात सुखाची वार्ता ऐकायला मिळणार नाही. कबीर महाराज म्हणतात आपण अनुमान करतो पण तो माणूस सुखी नसतो. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे
दुखिया सपनों दुखिया दुखिया सपनों राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया सपनों जो देखे कबीर महाराज म्हणाले जो पाहतो दुःखी आहे जगामध्ये राजा दुःखी प्रजा दुःखी सगळे दुःखी आहे महाराज आम्हाला सुख मिळेल का नाही मिळेल मिळेल सुख आम्ही अनुमानावर जीवन जगतोय एक माणूस 9,000 2,000चा बूट चांगला घालून त्या काळामध्ये गावामध्ये आला लोकांनी कौतुक केलं फार शोभून दिसतो बूट तुम्हाला इतका चांगला बूट गावात कोणाकडेच नव्हता म्हणजे फार शोभून दिसतो बूट तुम्हाला दुसऱ्या दिवशी येताना तो बिगर चपलाचा झाला बूट नाही चपला नाही असा मोकळाच आला लोक म्हणले का तुम्हाला एवढा चांगला बूट शोभून दिसत होता आज तर तुम्ही बिगर चपलाचा झाला तो म्हणला तुम्हाला शोभून दिसत होता तुम्हाला आत कुठं टोचला तुम्हाला माहिती का आणि सगळे पायाला फूल आले ज्याचं त्याचं दुःख आत कोणाला टोचतं हे काही कोणाला बाहेरून कळत नसतं कबीर महाराज म्हणतात अनुमानावर आपण जीवन जगतो एक मुलगा लंगत आलेला 3 माणसं रस्त्याला उभी राहिली होती तिघांनी अनुमान केलं त्याच्याबद्दल अरे मुलगा का लंगत आला हा एक म्हटला त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला दिसतोय म्हणून तो लंगतोय दुसरा म्हणला तसं नाही याच्या मणक्यात अंतर पडलेलं दिसतंय म्हणून तो लंगतोय तिसरा म्हटला नाही जन्मताच त्याला पोलिओ झालेला दिसतोय आणि म्हणून तो लंगतोय तिघांनी अनुमान केलं मुलगा जवळ आला ते विचारलं बाळ का लंगतो रे तो म्हणला चपलच अंगठा तुटलाय काय चपलच अंगठा तुटला या तिघांनी अनुमान केलं तसं सुखाचं अनुमान प्रत्येक मानव करतोय पण या जगात सुखी कुणी दिसायला तयार नाही मग कोण सुखी आहे या जगात संत सुखी आहेत आणि या जगात देव सुखी आहे संत सुखी आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं महाराज आम्हाला सुख मिळत नाही मग आमचे प्रयत्न केलेले वाया जातात महाराज म्हणतात तुम्ही प्रयत्न करताय पण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करताय ज्या मार्गाने तुम्ही जायला पाहिजे सुखासाठी तो मार्ग तुमचा चुकला जातोय आणि दिशा चुकून चालत राहिला तर मुक्कामाचं गाव कधीच येत नसतं दिशा चुकून चालत राहिला माणूस मुक्कामाच्या गावाला कधी जात नसतो दिशा योग्य जर असेल तर त्या मुक्कामाच्या गावाला तो जाईल महाराज म्हणतात तुम्ही प्रयत्न करताय सुखासाठी पण कर्म करताना मात्र तुमच्याकडून दुःखाचे होतात आणि जे कर्म केलं जातं त्याचा भोग या जगामध्ये प्राप्त होत असतो म्हणून आपण शेतकरी मंडळी आहात शेतकऱ्यासाठी ज्ञानोबरायांनी उदाहरणं दिली आहेत की माणसाचं कर्म चुकलं की त्या कर्माचं फल कसं त्याला मिळालं ज्ञानोबरावर त्यामध्ये भगवान सांगतात इदम शरीरम कौंते क्षेत्र मिथ्याभिधेयते शरीर एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये पीक काढणारा जीव हा त्याच्यातला करत आहे आपल्या नावावर ही शेती आहे शेतीमध्ये आपण जे पेरू तेच उगवले जातात ज्ञानोबा वर्णन करतात जैसे क्षेत्री बीज पेरी दे तया वाचोनी आनंद निपजे पाहिजे तेच देखिजे दर्पणाधारे जे पेरलेले तेच उगवतं आणि जसा आरशात पाहिलेला चेहरा आपल्याला आरशात तसाच दाखवतो बीज पेरोनिया देती घावे फळ
आरशात पाहिल्यानंतर आपला चेहरा आपल्याला दिसतो, जसा आहे तसाच दिसतो. आपला जसा आरसा भेद करत नाही. श्रीमंत माणूस आहे याला चांगला चेहरा दाखवा, आणि गरीब माणूस आहे याला वाईट चेहरा चांगला दाखवू नाही, असं आरसा भेद करत नाही. पण तरी सुद्धा काही माणसं आरशावर रागवतात. महाराज म्हणतात आरशावर काही माणसं रागवतात. कोण रागवतं? नक्ट माणूस. नक्ट माणूस आरशावर रागवतो. दर्पणाशी बुजे नक्टे तोंड पळवी, दर्पण नावडे तयारे का, आणि ठाव नाही ज्याच्या नाका. ज्याचं नाक बिघडलं ते आरशावर रागवतं. आरसा काय करणार? जसा चेहरा आहे तसा तो दाखवतो. ही कर्मभूमीच अशी आहे, जे पेरलं त्याचे उगवतं. मग आपल्याकडून काही चूक होते. ज्ञानोबा म्हणतात विधीची वाप चुकवी, अन्याचे बीज वापवी, कुकर्माचा करी राबू जरी, तयाची सारखे असंभव पाप पिके, जन्म कोटी दुःखे जीव घरी. पेरताना आपल्याकडून कधी वाप चुकते, कधी बियाणं चुकतंय, तर कधी मशागत चुकते. हे तिन्ही साधलं तर पीक चांगले येते. पण याच्यात कधीतरी कोणती तरी चूक आपल्याकडून होते, आणि मग तसं पीक आपल्याला उत्पादन मिळत नाही. विधीची मापे सत्क्रिया बीज आरोपे, जन्मशताची मापे सुखची मविजे. हे सगळं साधलं तर सुख होतं, पण हे साधतच नाही. बियाणं तरी चुकीचं, मशागत तरी चुकीची, नाही ते वेळ तरी चुकीची. हे सगळं चुकत आहे. तुकोबाराय वर्णन करतात की तुम्हाला सुख पाहिजे ना, हे सगळं तुमच्याकडून साधलं पाहिजे. तुमची दिशा योग्य पाहिजे, आणि योग्य दिशेला चालल्यानंतर योग्य ठिकाणी आपण जाऊ शकतो. बरं का? तुम्हाला घ्यायचे पेढे, पण जोड्याच्या बाजारात शिरला. घ्यायचे पेढे शिरला जोड्याच्या बाजारात. विचारलं पेढे मिळतात का? विमान टायर जोडे. पेढे नाही. पेढे घ्यायचे पेढ्याच्या बाजारात. दिशा चुकल्यानंतर ती वस्तू त्या ठिकाणी मिळत नसते. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात हे तुमच्या दुःखाचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराज दुःखाचं कारण काय? अरे तुम्हाला जे दुःख झालेलं आहे, आदिदैविक दुःख आहे, कोणाला आध्यात्मिक दुःख आहे, कोणाला आदिभौतिक दुःख आहे, पण याचं कारण सांगतो. काय कारण आहे? याचं कारण आहे पाप. पापामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. पापाने दुःख, पुण्याने सुख, अज्ञानाने बंध, आणि ज्ञानाने मोक्ष. पापाने दुःख आहे. बरं का? रोगी माणसाला रोग आवडत नाही, आणि दरिद्री माणसाला दरिद्रीपण आवडत नाही, पण भोगल्याशिवाय मार्ग नाही. रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोगणे घडे बळी आग्रष्ट. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात तुमचं कारण सांगू का? पापामुळे दुःख भोगावं लागतं. महाराज मग आता हे असंच चालायचं का आमचं? आम्हाला काहीतरी मार्ग सांगा ना. महाराज म्हणले ठीक आहे, मार्ग तुम्हाला सांगतो मी. बरं का? पाप जे आहे ना, ते पाप तुम्ही घालवलं पाहिजे. अहो महाराज ते दिसत नाही ना आम्हाला. दिसत असतं तर धरून कोणलं असतं आम्ही. पाप जर दिसलं असतं तर ते दिसत नाही ना. महाराज म्हणजे बरोबर दिसत नाही, पण परिणाम दिसतो ना. पापाचा परिणाम दिसतो, पुण्याचा परिणाम दिसतो, दैवाचा परिणाम दिसतो, दुर्दैवाचा परिणाम दिसतो, देवाचा सुद्धा परिणाम दिसतो. परिणाम दिसतो. पापामुळे दुःख भोगावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मग महाराज म्हटले पाप तरी काय ते तरी आम्हाला समजलं पाहिजे ना. पाप कशाला म्हणतात? निळोबरायांनी काबडून सुंदर दिला. पाप कशाला म्हणतात? निळोबराय वर्णन करतात पापत जाना पापत परदारा गमन पापत पाप
अभक्तीने कुणाच्या सामान्य मुख्य पाप ते पाप निळामने मुख्य पाप ते
पाप कशाला म्हणतात? जळोबरे म्हणतात पाप तया नाव परदारा हरण, पाप ते परधन अपहार, दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणं पाप, परदारा हरण करणं पाप, दुसऱ्याची निंदा करणं पाप, विनाकारण एखाद्याचा अपमान करणं पाप, कुठल्या तरी आपल्या अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती असणं हे पाप, घरामध्ये उपासना भक्तीच होऊ न देणं पाप, आणि मुख्य पाप जर कोणता असेल तर आपल्या मुखात कधीच देवाचं नाव न येणं याला म्हणतात पाप. नामाशी वेलमुख तोंड एक मूर्खने नती, नाम हरीचे न घेते, वाचे भरतेचे जलपती ते पावती आग पाप, नामाविन सुटका नाही, ऐशी वेद शास्त्री ग्वाही, जो वेदची मस्तकी पायी ब्रह्मयानी वंदिला. मुखात देवाचं नाम नाही तर पाप. अशी असंख्य प्रकारचे पाप आहेत. मुख्य पाप, उपपाप, जगद्गुरु तुकोबा म्हणतात अशी जी पाप आहेत ना, त्या पापाचा नाश करण्याची शक्ती या जगामध्ये एकाच तत्वामध्ये आहे. ते तत्व म्हणजे विठ्ठल नाम. कोणतं? एक तत्व नाम दृढधरी नाम एक तत्व आहे. तसे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 तत्व आहेत. तसे या कलियुगामध्ये भगवंताचं नाम सुद्धा एक तत्व आहे. हवेची आपल्याला गरज नाही का? नाही, हवा तत्व आहे. हवेची गरज आहे. सूर्याची गरज आहे का नाही? सूर्याची गरज आहे. सूर्य एक तत्व आहे बरं का. तसं परमेश्वराचं नाम सुद्धा या कलियुगामध्ये एक तत्व आहे आणि त्याची प्रत्येकाला गरज आहे. या नामाची ताकदच एवढी आहे की त्याला अजून तशी पापच निर्माण झालेली नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुम्हाला एक सांगतो, पापाचा नाश आणि समूळ पापाचा नाश करायचा असेल तर एक करावं लागेल. काय? तो सोपा मंत्र तुम्हाला सांगतो. पहिला विठ्ठल विठ्ठल जे दुःख देणारं पाप आहे त्या पापाचा समूळ नाश करायचा असेल
तर तुकोबा म्हणतात विठ्ठल विठ्ठल मंत्राचा जप करा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, समूळ नाश. निर्मूळ म्हणजे समूळ, त्याला आत्यंतिक निवृत्ती असे म्हणतात. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरती. गुडघा दुखायला लागला आणि गोळी खाल्ली, राहिला गुडघा, दुसऱ्या दिवशी जास्त दुखायला लागला, गोळीची पावर संपली, परत जास्त दुखायला लागला. लयरूप निवृत्ती असते. आपण दाढी करतो, दाढी केली की परत सकाळी दाढी केली तर 4 वाजता तर परत आपल्या मागून दाढी आलीच परत. ही तात्पुरती निवृत्ती असते. आणि टकाला जर पडलं तर आत्यंतिक निवृत्ती. डोक्याला टकाला पडलं आत्यंतिक निवृत्ती, हे कायमचा त्याचा नाश. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पापाचा समूळ नाश करायचा असेल तर विठ्ठल मंत्राचा जप करा. हा सोपा मंत्र आहे. अवघड मंत्र खूप आहेत. 60 कोटी मंत्र आहेत आणि सप्तकोटी महामंत्रस्य चित्तविभ्रमकारायाम एक एव परमंत्र श्रीरामक्षरं द्वयम्. 60 कोटी मंत्र आहेत, पण त्याच्यातला सोपा मंत्र आहे राम कृष्ण विठ्ठल केशवा. हे सोपे मंत्र आहेत. आणि काही मंत्र जे आहेत ते अवघड मंत्र आहेत. ते मंत्र म्हणताना चुकला की त्याचा परिणाम त्याला होतो. म्हणजे त्याचा मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेडा. मंत्र जर चुकला तर चांगली माणसं वेडी होऊन जातात. का? तो मंत्राचा चुकीचा उच्चार झाला. म्हणून बऱ्याच ठिकाणी आणि खेड्यापाड्यामध्ये ब्राह्मण कुळामध्ये वेडी माणसं जन्माला आलेली पाहिजे. का बरं? त्यांच्याकडून मंत्र चुकतात बघा. 10व्याला तेच मंत्र, लग्नात तेच मंत्र, सत्यनारायणला तेच मंत्र, आणि बारशाला तेच मंत्र, 13व्याला तेच मंत्र. आणि त्याच्यामुळे त्याचा मंत्राचा परिणाम होतो. तर का मंत्राचा परिणाम होतो. आता मंत्र संतांचे शब्द आहेत ना, हे सुद्धा मंत्र आहेत बर का. हे सुद्धा मंत्र आहेत. ज्ञानोबा म्हणतात हे साचच बोलायचे नव्हे शास्त्र, संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीय. हे अक्षर म्हणजे मंत्र आहे बर का. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे हे मंत्र आहेत. हे मंत्र कीर्तनकार कोण जर चुकले तर बरेच कीर्तनकार वेळी होणार आहेत काही दिवसांनी. नुसते ते नाही, कीर्तनकार वेळी होणार आहेत. आले हा बा तुमच्याकडे कधी कीर्तन आहे? तुम्ही म्हणले सप्ताच नाही, कसं काय तुम्ही आले? म्हणजे असं डोक्यावर परिणाम होऊन बरेच कीर्तनकार फिरणार. कीर्तनाच्या गादीवर कीर्तनासारखं कीर्तन ज्यांनी केलं नाही, नेम सांभाळून ज्यांनी कीर्तन केलं नाही, तर काही दिवसांनी वेळी झाले तुम्हाला दिसणार. या गादीवर उभं राहायचं आणि संप्रदायाचा कुठलाच नेम पाळायचा नाही, ती मान कीर्तनकार वेळी होणार आहेत काही दिवसात. कीर्तन हे भक्तीचं माध्यम आहे, प्रवडीचं, विनोदाचं, करमणुकीचं माध्यम नाही. भावे करिता कीर्तन तरे कार्याने भेटे नारायण नाही संदेह तुका. कीर्तन ही भक्ती आणि हे चुकीचं झालं नाही पाहिजे. पण आपण जर चुकीच्या पद्धतीने ते कीर्तन केलं तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो, भोगावं लागेल असा परिणाम करायचा. मंत्राचा परिणाम होतो. संतांचे शब्द हे काय आहेत? मंत्र आहेत. मग त्याचा कसाही वापर केला नाही पाहिजे, त्याचा योग्य सदुपयोग केला पाहिजे. तुमच्याकडे दिलेला पैसा आहे परमेश्वराने, तर त्याचा पैशाचा सदुपयोग आपण केला पाहिजे. हा मिळालेली सामग्री त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. म्हणून मंत्र सांगितलं. असोचिया जपू नये अनेका ते ऐकू नये, 80 मंत्राते जगभूमी त्याचे फळले तोडे परी शोभने बघू. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हणता. काही मंत्र आहेत त्याचं फळ थोडं पण त्याचा शोभ जास्त आहे, राग जास्त आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल मंत्र असा आहे, सगळ्याला सांभाळणार आहे. तुका
जपा मंत्र अक्षरी सोपा मंत्र अक्षरी जपा मंत्र त्रिअक्षरी काय नोहे केले एका चिंतिता सर्व साधनाचे सार भवशंदू योग याग तत्वे केले तयाने तुका म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी सोपा सोपा मंत्र आहे 3 अक्षराचा विठ्ठल हे दैवतच असा आहे त्याचं नामच असं आहे विदात ज्ञानेने ठाण शून्य लाते ब्रह्माती विठ्ठला ज्ञान शून्य जीवाचाही सांभाळ करणारा हा मंत्र आहे ज्ञानदेव मने साचे विपाळ नाम आले वाचे दोष हरतील जन्माचे हरिस्मरण करताचे विपाळ म्हणजे चुकून जाईल आपल्या मुखात आलं विठ्ठल नाम तरी त्याचा चांगला परिणाम होतो असं आहे म्हणून ज्ञान शून्य जीवाचा आहे म्हणून कोणी असू दे महाराज वर्णन करतात ना खटना हटया शुद्ध हो नीदा दौंड पिटी भावे चोकावे ताळी वाजवावी गुढी उभारा ताळी वाजवावी गुढी उभारा वाटही झाला वाटही झाला ताळी वाजवावी गुढी उभारा ताळी वाजवावी गुढी उभारा कोणी या शुद्ध होऊन म्हणून सोपा मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा याच्यामध्ये 3 दैवताचा जप होतो विठ्ठल विकार विदाताय ठकार विलकंठ लकार लक्ष्मी कांत विठ्ठल नामाभिधीये म्हणजे ब्रह्मदेव भगवान शंकर आणि भगवान विष्णू या तिघांचं एकत्र करतो म्हणजे विठ्ठल आणि म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा दोनदा म्हटलेले बरं का दोनदा म्हणजे दुरुक्ती दोष येतो पण दोनदा का ते याला विपसा पद्धत म्हणतात बरं का आदर आरती बोलणं निश्चय आरती बोलणं पूर्ण आरती बोलणं आणि द्विआरती बोलणं याला विपसा पद्धत म्हणतात बरं का आपण पाहुणे जर आले तर आपण काय म्हणतो या या दोनदा म्हणतो या या बसा बसा असं पाहुण्याला कोणी म्हटलं का येन बस म्हणून नाही ना म्हटलं पाहुणा मग येईल का आपल्या घरात नाही या या बसा बसा आदर आरती बोलणं बरं का निश्चय आरती बोलणं मित्राने मित्राला फोन केला माझ्या मुलीचं लग्न आहे लग्नाला तू आलं पाहिजे लग्नाला आलं पाहिजे तो म्हणला येणार म्हणजे येणारच त्याला काय माहिती निश्चय आरती पण दोनदा येणार म्हणजे येणारच आला लग्नाला पण 10 किलो आलं घेऊन आला त्याला काय आणलं 10 किलो आणलं तो म्हणला घर आलं तो म्हणला कशाला आलं तो म्हणला तू म्हणला ना लग्नाला आलं पाहिजे
अरे लग्नाला आलं पाहिजे, ये लग्नाला का आलं सांगितलं का तुला? हा? येणार म्हणजे येणार, निश्चयार्थ बोलणं, पूर्ण अर्थ बोलणं. मालकाने गड्याला सांगितलं, बाळ आपल्या लिंबुनीतून सगळी लिंब तोडून आला. आज सगळी लिंब तोडून आला. संध्याकाळी गेडी आला. मालकाने विचारलं, अरे लिंब सगळी तोडून आणली? तो म्हणला, मालक लिंबूना लिंबू, लिंबूंना लिंबू तोडून आणलं म्हणजे पूर्ण आरती बोलणं. आणि द्वंदा द्विआरती बोलणं, तो शब्द द्वंदा म्हणतो. आता विठ्ठल विठ्ठल दोनदा म्हटले तो बरोबर आहे. याचं कारण एक विठ्ठल नामासाठी आणि एक विठ्ठल रूपासाठी. एक विठ्ठल नामासाठी आणि एक विठ्ठल रूपासाठी. गोड तुझे गोड तुझे असं प्रमाण आहे. करा विठ्ठल स्मरण, अनुसंधान जाणून भक्ता भूलक्षण जगन प्रमाण नाम आणि रूप. म्हणून संत ज्ञानोबा म्हणतात, विठ्ठल नाही जय शरीर वाया का जन्मने संसार, विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणार. ज्या शरीरात विठ्ठल नाही ते काय विनाकारण जन्माला आले. ज्या गावात विठ्ठल नाही ते गाव अरण्य आहे. विठ्ठल नाही जय देशी स्मशान भूमी ते परियशी, रवी शशिविना दिशा दैशी रसना तैशी विठ्ठले. ज्या देशामध्ये विठ्ठल नाही तो देश नाही, स्मशान भूमी आहे. स्मशान भूमी ते परियशी, रवी शशिविना दिशा दैशी रसना तैशी विठ्ठले. विठ्ठला वेगळे जितके कर्म, विठ्ठला वेगळा जितका धर्म, विठ्ठला विन बोलती ब्रह्म ती तुकाई श्रम जाणा. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण, कर ठेवून जगन वाट पाहे भक्ताची. विठ्ठला विन विठ्ठल देव नाही म्हणती, विठ्ठल ब्रह्म नाही बोलती ते पुढते संसारा येते. विठ्ठला विन प्रीती नाही, विठ्ठला विन तृप्ती नाही प्रीती विठ्ठले. बाप रखमादेव विठ्ठल दिले ते प्रेम कोणा भागे लागले. बाप रखमादेव विठ्ठले ऐसे केले ज्ञानदेवा. असं प्रमाण विठ्ठल नाही जय शरी वाया का जन्मले संसार. म्हणून विठ्ठल विठ्ठल मना हा सुख सोहळा सोडली नाही. हा मंत्र सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा निर्मूळ. महाराज हा मंत्र सोपा आहे आणि अत्यंत कल्याण करणार आहे.
बरं फायद्याचाही आहे तरी लोक का घेत नाहीत? का लोक घेत नाहीत? एकोत्तराची वाडी झडके आणि घाली केवढी ते अनायाशी सोगोडी सांगितली केली. एवढं जर सगळं असताना सुद्धा फायद्याचं असताना लोक का घेत नाहीत? संत सांगतात त्यांचं पुण्य कमी पडतं. हे कमी पडतं? पुण्य कमी पडतं. म्हणून पुण्य नाम तारक सांगणी बरं का, नाम न विसरले अर्ध घडी, तप केलं असेल कोडी तरीच नाम येईल, अनंता जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरे. म्हणजे पुण्य जर कमी पडलं तर मुखात येत नाही. तुकोबरायांच्या काळात एक ग्रस्त भेटला. महाराज माणूस भेटला की त्याला उपदेश करायचे. बा माणसाचा जन्म मिळाला, हे सगळे इंद्रिय आपल्याला मिळाले देवाकडून. अहो यात किती किमतीचे हे. आमच्या घरात मी दात बसवले आणि आमच्या घरामध्ये बरं का कोणाला बसवले नाही सांगितलं. अहो ते 5.5 लाख रुपये गेले त्याला. किती? नुसत्या दाताला. मग दाताला 5.5 लाख रुपये तर शिरड्यात पार्ट किती? त्या पार्टाची किंमत किती? हे फार किमतीच आहे. पण प्राप्त वस्तूची किंमत आपल्याला कळत नसते. सहजासहजी असते, मिळालेलं असतं. हे देवाने दिले. संत सांगतात 3 गोष्टी दिल्या. देवे दिला देव भजना, देह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान, आणि जिने हा जीव दिला दान. असं आहे. हे शरीर देवाने दिलं, तो भजन का करत नाहीस? तो म्हणला महाराज हे देवानं शरीर दिलं पण काय करावं, माझी परिस्थिती नाजूक आहे आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला हे घडत नाही. तुम्ही थोडंफार काहीतरी द्या मग मी करेन. म्हणजे तुकोबा म्हणजे अरे माझी संपत्ती सगळी पाण्यात बुडवून टाकली, लोकांना कर्ज माफ करून टाकलं म्हणजे मी, आणि मी कष्ट लावता सरसकट करून टाकलं माफ. महाराष्ट्रात पहिली कर्जमाफीची घोषणा करून अंमलात आणणारे संत तुकाराम महाराज आहेत बरं का. असं आहे. आणि आता तुला काय देणार? तो म्हणला काहीतरी द्या ना. मग या सदनग्रस्ताचं घर दाखवलं तुकोबारायला. जा त्याच्याकडे घेऊ काहीतरी मागून घे. तो म्हणला ज्याचं घर दाखवलं त्याला आतापर्यंत कोणालाच काय दिलेलं नाही, तो मला तरी कसा देईल? महाराज म्हणले जा माझं नाव सांग. तो गेला, मालक मला काहीतरी द्या. अरे म्हणजे देण्याची परंपरा आमच्या घराण्यातच नाही, आमच्या वाडवाडला मी काही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे मी देणार नाही. आणि त्यांची परंपरा जतन करणं हे माझं कर्तव्य. असा श्लोक आहे. कृपण वंश दोषेन. कृपण माणसाचा वंशाचा दोष असतो बरं. आणि वन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मोठा कृपण वंश दोषेन स्वकर्मात दारिद्र्यता असा दोष आहे. मग मला माझ्या मनाने आलं नाही, तुकाराम महाराजांनी पाठवले तुमच्याकडे. आणि तुकाराम महाराज म्हणलं त्याला बरं वाटलं, कारण तुकाराम महाराजाबद्दल सर्वांना आदर होता. सर्वांना आदर होता तुकोबरायाबद्दल. महाराजांनी पाठवलं. मग थांबवली देतो काहीतरी. गेला घरामध्ये एक पितळाचा फुटका तांबे आणून देऊन टाकला त्याला. घरी येताना जाऊ द्या कोणालाच काही देत नाही, तांब्या कोणाला दिला म्हणून तो घेऊन आला. महाराजांना दाखवलं. महाराज पहा त्या माणसाने मला फुटका तांब्या दिला म्हणजे. महाराज म्हणजे नाराज होऊ नको, तो आण तांब्या. तो हातात तांब्या घेतला. तो पावशेर वजनाचा पितळी तांबे होता. महाराजांच्या हातात आल्याबरोबर तो सोन्याचा होऊन गेला. झाला सोनं. धातूमध्ये पलटी करण्याची ताकद तुकोबरायांच्या हातामध्ये होती. झालं ना तो सोन्याचा. हे घे तांब्या, हा सोन्याचा तांब्या. तो म्हणला महाराज आता बऱ्याच पिढ्या माझ्या याच्यावर जप्ती म्हणला. जातो म्हणला तांब्या ठेवतो ना आलोच माघारी भजनाला. गेला घरी तांब्या ठेवला परत नाहीच माघारी आला. नाही परत आला. 6 महिन्यांनी परत भेट झाली त्याची. महाराज म्हणले का रे तांब्यावाला तूच का? म्हणला मीच. तुम्हीच मला सोन्याचा तांब्या दिला. अरे मग तू म्हणत होता परिस्थिती नाजूक आहे मला म्हणून हे घडत नाही, तू का करत नाही? तो म्हणला महाराज इथं तू पाठीमागचा काळ वेगळा होता, आला असत तरी चालला असतं, पण घरात सोनं म्हणजे हालचाच आहे ना मला. बसलो टाका विठाला. महाराज म्हणले तुझा दोष नाही, कारण
सदैव सौभाग्य तोचे हरिरंगीनाचे. जो भाग्यवान आहे आणि त्याच्याच मुखामध्ये येतो त्यालाच हा छंद लागतो. तो कुमारायण दुसऱ्या चरणात वर्णन. भाग्यवंतो छंद मने भाग्यवंता छंद मने आ भाग्यवंता छंद मने आ पुढची चरण फक्त सरळ म्हणून दाखव. जगद्गुरु तुकोबार म्हणतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा निर्मूळ भाग्यवंता छंद मनी गोड कामी ऐकते. भाग्यवान पुरुषाला याचा छंद राहतो. म्हणून छंदाचे अनेक प्रकार आहेत. परमार्थिक छंद आहे आणि संसारिक छंद आहे. संसारिक छंदाचे अनेक प्रकार आहेत. परमार्थिक छंदाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद आहे. म्हणजे छंदाचा एक अभंग आहे नातरायचा. रुक्मा गंधा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटना. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटना. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटना. एका जनार्दनी एकवी छंद तेने परमानंद प्रगटना. प्रल्हादाला हरिनामाचा छंद होता.
आणि म्हणून प्रल्हादासाठी भगवान प्रगट झाले. आता हे निगडे महाराजांनी सांगितले एक प्रमाण मानावंच लागेल म्हणून प्रल्हादांनी भगवंताची प्रार्थना केल्याप्रमाणे जे मन पूर्णतेने भरले, जे मन पूर्णतेने भरले, ते मन निष्ठुर का केले, ते प्रल्हादाकाराने हरिनामाचा छंद केले परमानंद प्रगतीला. हे छंदाचे मी छंदावर एक संपूर्ण कीर्तन करेन बरं का. फार छंद आहे पण आता वेळ आपली संपली आणि म्हणून जगद्गुरु तुकोरांचा भगवान परमात्मा आमचा विठ्ठवा विठ्ठल दैवत भोळ आहे. विठ्ठल ही दैवत भोळे. तो का म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भोळ दैवत आहे पण त्याच्या का भक्ताकडे काळ डोकं सुद्धा पाहत नाही. साड काळे धरायला तो काळ इकडे येत नाही. काळाला एकदा सांगितलं यमराजाने त्या भगवंताच्या नामधारकाकडे तू जाऊ नको, नका जाऊ त्या गावा, नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घर की फिरे बोलते. तिथं सुदर्शन चक्र फिरतंय तिकडं तुम्ही जाऊ नका बरं का. यमधर्म सांगे दुता परिसावी निज कथा, जेथे राम नाम वार्ता त्या देशाने जावे त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही. नाम महादोष हरण, नाम पतित पावन, नाम कलिमल दहन, भवबंध छेदक, म्हणून त्या गावाला तुम्ही जायचं नाही. म्हणून चार काळी न धरावी असा असणारा द्वार मग कोणत्याही जातीतला असू द्या, कोणत्याही धर्मातला असू द्या, जो विठ्ठल नाम उच्चारतो त्याचं कुळ धन्य आहे आणि तो धन्य आहे. तुका म्हणे भरत्या याती विठ्ठलाचे ते तो धन्य आहे. याता याती धर्म नाही विष्णू नास्ती तेषु जाती विद्या कुळ रूप धन क्रियादी हे असं आहे. तुका म्हणे भरत्या याती विठ्ठलाचे ते तो धन्य भाग्यवंता छंदमणी ओढकानी तुकारा